झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईमधले खड्डे त्रासदायक नाही तर जीवघेणे ठरतायत। मुंबईकरांचं आयुष्य अक्षरशः खड्ड्यात गेले अशी पाळी सध्या मुंबईकरांवर आली आहे। मुंबईत सध्या खड्ड्यांचा प्रवास मोठा बिकट झालाय। जागोजागी रस्त्यावरती पडलेले खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरच्या जोगेश्वरी बिंबिसार नगर इथे देखील असेच मोठमोठे खड्डे पाहायला मिळतात। अनेक खड्डे इतके मोठे आहेत की मीटर पट्टीत देखील मोजता येत नाहीत। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर सध्या आपल्याला खड्ड्यांचं साम्राज्य असलेलं पाहायला मिळतंय। खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आपल्याला पाहायला मिळते। यावेळी आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जोगेश्वरी जवळील बिंबिसार नगर इथे आहोत। तिथे असलेल्या रस्त्याची अवस्था जर आपण बघितली तर हा रस्ता जो आहे संपूर्ण खड्ड्यांनी भरलेला रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक मोठे खड्डे जे आहेत ते या सगळ्या रस्त्यावरती पाहायला मिळतात। हा आपण जर पहिला खड्डा बघितला तर एवढा मोठा खड्डा आहे। या खड्ड्याची रुंदी जी आहे ती 3 मीटर आहे आणि लांबी जी आहे ती साधारण 3 मीटर पेक्षा जास्त आहे। आपण जर हा दुसरा खड्डा बघितला तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की हा खड्डा जो आहे 1.5 मीटर लांबीला आहे तर अर्धा मीटर रुंदीला आहे। दुसरे इतर आपण देखील खड्डे आपण इथे बघितले तर अर्धा मीटर लांबी रुंदीला असलेले मोठे खड्डे इथे आपल्याला पाहायला मिळतात। इतर अनेक खड्डे जर आपण बघितले तर ते मीटर पट्टी मध्ये देखील बसणार नाहीत एवढे मोठे खड्डे जे आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच खड्ड्याचं हे असं असलेलं चित्र आपल्याला इथे पाहायला मिळतंय। करोडो रुपयाचा निधी मिळतो रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी किंवा हे खड्डे भरण्यासाठी। मात्र हे करोडो रुपये नेमके जातात कुठं, नगरसेवक आणि अधिकारी नेमकं या सगळ्या पैशांचं करतात तरी काय, असा संतप्त सवाल इथले नागरिक उपस्थित करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट फवाद दळवीसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।